नमस्कार मित्रांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता मात्र रणदिव्यांचा एक मस्त मार्केटमध्ये फराळाचा स्टॉल लागलेला असतो। सर्वांनी खूप छान तयारी करून आता मेहनत करून हा फराळ बनवलेला असतो आणि सगळेजण अगदी खुश होऊन फराळ विकायला एकत्र तेथे आलेले असतात। अवंतिका छान असे आता आपल्या स्टॉलचे फोटो काढत असते, तर आता ऋषिकेश म्हणतो की सगळं काही आपण तयारी तर केली, इतकी मेहनत करून सर्व काही बनवलं, मग आता फराळ घेण्यासाठी लोक तर येतील, कारण आपण ह्या स्टॉलची कोणतीही जाहिरात केलेली नाही। तर सारंग म्हणतो की अरे असं कसं होईल, अरे विषय आहे का काही, काल मात्र वहिनी म्हणाल्या क्षणी मात्र मी आता माझे जे काही ग्रुपमधील सगळ्यांना मेसेज केलेला आहे, तर यावर्षी मात्र रणदिवे परिवार फराळाचा स्टॉल लावणार आहे, तर मी साधा शब्द जरी टाकला तरी सुद्धा लोक येतातच, मग मी अगदी काही केल्यानंतर येणार नाही का, लोक तर नक्की येतील। तेव्हा मात्र आता ऋषिकेश, सौमित्रा आणि अवंतिका यांना फारसं हसायला येतं, सगळेजण आता खुश होतात। अवंतिका म्हणते की हो एकदम भाऊजी तुमचं बरोबर आहे, तुम्ही तर मेसेज केला तर लोक तर येतीलच, पण फक्त ओळखीचे येतील, परंतु ज्या माणसांना आपण ओळखत नाही ती माणसं सुद्धा आली पाहिजे, त्यांना सुद्धा ह्या स्टॉल बद्दल कळलं तर पाहिजेलच। तेव्हा सारंग म्हणतो की हो ते तर लक्षातच नव्हते, आणि हे बघा वहिनी बरोबर आहे, कारण कसं झालं माहिती आहे का, अचानक मात्र जानकी वहिनींनी सांगितलं, वेळच खरं मिळालं नाही, नाहीतर आपण पॅम्पलेट वगैरे छापले असते आणि जाहिरात पूर्ण केली असती। तेव्हा आता अवंतिका म्हणते की भाऊजी हे बघा डोंट वरी, आपल्याकडे मात्र हा स्मार्टफोन आहे, त्यामुळे बाकी कोणत्याही गोष्टीचं आपल्याला टेन्शन घेण्याची गरज तर नाही। आणि हे बघा मी तुम्हाला सांगते की माझ्याकडे एक आयडिया आहे। सारंग म्हणतो की हो सांगा सांगा वहिनी। तर आता अवंतिका म्हणते की माझ्याकडे एक कमाल आयडिया अशी आहे की आपण मात्र हा रील आहे तर तो शूट करूयात। जानकी म्हणते की अरे वा, हा तर खरंच खूप चांगला प्लॅन आहे। तर अवंतिका म्हणते की हो माझ्या डोक्यामध्ये अगदी कॅचू असं प्लॅन आहे, आपल्याला रील बनवायची आहे, तर आणि सारंगला हाताला धरून भाऊजी हा फोन तुम्ही पकडा आणि हे बघा कॅमेऱ्याची जे काही फ्रेम असेल तर ती इथून असेल, मी इथून एंटर करेल, आणि हा बघा आमचा जो काही रणदिव्यांच्या फराळाचा स्टॉल आहे, आणि अगदी शेतकऱ्यांच्या या स्टॉल मधून अगदी चमचमीत तुम्ही चकचकीत फराळ घेऊ शकता आणि तुमची दिवाळी अगदी एन्जॉय करू शकता चटकदार आणि चणचणीत अगदी पदार्थाने। तेव्हा आता खरंच अवंतिकाचा हा जो प्लॅन आहे तो सगळ्यांना फारसा आवडतो। सारंग म्हणतो की अरे वा खरंच खूप भारी आहे, खरंच करूयात वहिनी आपण। तेव्हा मात्र आता ऋषिकेशला हसू येतं। ऋषिकेश म्हणते की अगोदर आपला सारंग थोडासा होता कलमी, परंतु त्याला आता अवंतिका सुद्धा आता जोड झाली, तर अवंतिका आणि सारंग खुश होऊन एकमेकांना टाळी देतात। तर सारंग म्हणतो की चला वहिनी सुरुवात करूया, परंतु अगोदर अनलॉक करून द्या, मी रेकॉर्ड करतो, तुम्ही काही काळजी करू नका, अगदी आत्ता बोललात तसेच बोला, आणि अगदी फोकस सुद्धा करायला सांगतात। आता सर्वांना रेडी व्हायला सांगितलं जाते। अवंतिका रेडी होते, जानकी, सौमित्रा आणि ऋषिकेश सुद्धा। जानकी विचारते की मी काय करायचं आहे, तर सारंग म्हणतो की अहो तुम्ही फक्त मागे दिसायला हव्यात अगदी व्यवस्थित। अवंतिका म्हणते की चला आता स्टार्ट करा, रेडी ना वहिनी, तर जानकी म्हणते की हो रेडी रेडी। अवंतिका लगेच पुढे येते। अवंतिका आता जो काही सारंग रेकॉर्ड करून घेत असतो, तर अवंतिका बोलते हे बघा आज मात्र मी तुम्हाला घेऊन आले मुळशीतील रणदिव्यांच्या स्टॉलवर, अगदी तुम्हाला या स्टॉलवर मिळतील दिवाळीचं अगदी चटकदार असं फराळ, येथे आवर्जून या, हे फराळ घ्या आणि बनवा स्वतःची दिवाळी मात्र चटकदार चमचमीत आणि टेस्टी, आम्ही वाट बघतोय, नक्की यायचं आहे हो की नाही। तेव्हा सारंग हसतो। सारंग म्हणतो की वा खरंच वहिनी एकदम असं मस्त झालेलं आहे। तर अवंतिका म्हणते की अहो भाऊजी व्यवस्थित शूट केलेला आहे ना, तर सारंग म्हणतो की हो वहिनी एकदम असं मस्त शूट केलेलं आहे। तर हे बघा वहिनी मी तुम्हाला काय म्हणतो की आता मात्र तुम्ही लोड करा, सोशल मीडियावर लोड करा। तर आता अवंतिकाला हसू येतं। तेव्हा आता सौमित्र म्हणतो की अरे सारंग लोड नाही तर अपलोड करणं असं म्हणतात। तेव्हा सारंग म्हणतो की हो का, अहो सॉरी वहिनी अपलोड करा, मग मीडियावर अपलोड करा। तर सौमित्र हसतो आणि म्हणतो की तू जे काही घेतोस ना तर ते लोड आहे। तर तेव्हा आता जानकी म्हणते की सौमित्र भाऊजी काय, तर अवंतिका म्हणते की झालं, चला अपलोड झाले। तेव्हा मात्र आता अवंतिका लगेच अपलोड करते आणि म्हणते की आता मात्र मी कॅप्शन मध्ये मी आपल्या स्टॉलचे ॲड्रेस, घराचे ॲड्रेस आणि कॉन्टॅक्ट नंबर सुद्धा दिलेले आहे। तर आणि आता मात्र आपल्याला भरभरून असे ऑर्डर येणार आहे। तर आणि तेवढ्यात मात्र आता 2-3 जे काही माणसं आहेत तर तेथे येतात आणि विचारतात की हे काय नवीन। ऋषिकेश म्हणतो की काही नाही, आता दिवाळीच्या फराळाचा जो काही स्टॉल आहे तर तो उभा केलेला आहे, फराळ बनवलेला आहे आणि ते फराळ आम्ही विकतोय।
सॅम्पल तिथे ठेवलेले आहे, त्यातून चिवडा, शंकरपाळी, करंजा वगैरे आहे. तर ते सगळं काही सॅम्पल म्हणून आता त्या लोकांना टेस्ट करण्यासाठी देतात. तेव्हा आता ती माणसं चिवडा वगैरे खाऊन म्हणतात की खरंच खूपच छान आहे चिवडा आणि शंकरपाळ्या तर एकच नंबर. आणि हे बघा, मला आता सर्वांचे एक एक पॉकेट द्या. तेव्हा आता सगळेजण अगदी खुश होतात. तेव्हा मात्र आता ते दोघेही माणसं अगदी फराळ 1250 रुपयाची विकत घेतात. जानकी त्यांची टॅली मारून त्यांना रक्कम सांगते आणि आता इतका आनंद त्यांना होतो की 1250 असे 2500 रुपयाचं त्यांचं फराळ विकलं जातं. जानकी आता खुश होत देवाला नमस्कार करते आणि अवंतिकाच्या हातात पैसे देते. सगळेजण खूप छान खुश होतात. तर आता ही जळणारी ऐश्वर्या मात्र चोरून आता हा स्टॉल बघण्यासाठी जरा बाजूला येऊन उभी राहते. आता हे सर्व रणदिव्यांचा फराळ विकतोय हे बघून तिचा तर खूप जळफळाट होतो. रागाने मात्र आता ती हे सर्व पाहत असते आणि तेथे मात्र आपल्या काही गुंडांना ती घेऊन येते, त्यांना खुणावून बोलावते. त्यानंतर आता इकडे घरी सुमित्रा बसलेली असते. लताबाई तिच्या जवळ येते आणि म्हणते की सुमित्रा ताई, तुमच्याकडे थोडासा वेळ आहे का? मला तुम्हाला बोलायचं होतं. सुमित्रा रागानेच थोडी झटक्यात म्हणते की काय बोलायचं होतं आणि आता तुमचं काय असं करण्याचं राहिलेलं आहे असे रागानेच म्हणते. तर लताबाई बिचारी म्हणते की काही नाही हो, अहो जे काही झालं त्याची माफी मागण्यासाठी मी आलेले आहे हो. तेव्हा सुमित्रा रागानेच म्हणते की तुम्ही माफी मागून काही होणार नाही, जे नुकसान व्हायचं होतं ते आमचं झालं. करोडोंची प्रॉपर्टी असणारे आज रणदिवे गावामध्ये फराळ जाऊन विकतात, तर कुणामुळे ही परिस्थिती आमच्यावर आली आणि कशासाठी? तेव्हा लताबाईच्या डोळ्यामध्ये पाणी येतं. लताबाई रडतच म्हणते की अहो हे बघा सुमित्रा ताई, जानकीने हे सर्व मुद्दाम नाही केलेले, तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा. अहो तिच्याकडून गडबडीत नकळत हे सर्व झालेले आहे, तर ही चूक नकळत झालेली आहे. तेव्हा मात्र आता सुमित्रा म्हणते की ठीक आहे, प्रॉपर्टीचे पेपर्स मात्र नकळतपणे गेले तर मात्र आता म्हणजे ते दागिने तरी चोरीला गेलेच ना, आणि तिच्या जागी जर दुसरं कोणी असतं तर ते दागिने पैसे तिने जीवा पलीकडे जाऊन जपलं असते. एकतर अगोदर भिकेचे डोळे लागलेले आहेत, मग जरा सुद्धा तिने काही सावधपणा दाखवलेला नाही. तर त्यामुळे मला आता कळून चुकते की तुमच्या मुलीने जी काही चूक केलेली आहे, तर आमच्यावर आलेलं हे संकट हे सगळं काही तुमच्यामुळे झालेलं आहे, तर आमचं जगणंच हे कठीण होऊन बसलेलं आहे. तर मग आता मात्र ह्या प्रसंगामध्ये आम्ही कुणाकडे मदत मागायची, कुणाकडे हात पसरवायचे तुमच्या समोर? तेव्हा आता लताबाई असते. लताबाई म्हणते की अहो माझी झोळी रिकामी असताना मी तुम्हाला कशी मदत करणार आहे, कारण माझ्याकडे तर काही असं नाही तुम्हाला मदत करण्यासारखं. तेव्हा सुमित्रा रागाने म्हणते की हो का, मग तुम्हाला ओरबडणं हे कसं जमतं? तेव्हा आता लताबाई रडतच म्हणते की ताई तुम्ही असं का बोलतात, खरंच माझ्याकडे खरंच काही नाही, नाहीतर मी खरंच मदत केली असती. इच्छा असून सुद्धा मला तुमच्यासाठी काही करता येत नाही, तर या गोष्टीचा मला सुद्धा खूप त्रास होतोय हो. त्यावर आता लगेच सुमित्रा रागाने म्हणते की अहो तुम्ही तर आमच्यावर ओझ होऊन बसलेले आहात, त्याचा त्रास तुम्हाला दिसत नाही का? मुळात मात्र तुम्ही इथे यायला नको होतं, अगोदरच निघून जायला हवं होतं. एकतर अगोदर पार्वती बनून आलात आणि या घरामध्ये गोंधळ घालून ठेवलात, आणि आता तर काय, आता तुम्ही जानकीची आई बनून आलात. एकदाच आम्हाला सपाट करून टाका आणि हे घर आहे तर आम्ही रस्त्यावर येऊन, तेव्हा तुमच्या मनाचं समाधान होईल. म्हणून सुमित्रा रागाने खूप आता लताबाईचा अपमान करते. लताबाईला खूप वाईट वाटतं, ती रडते आणि तोंडाला हात सुद्धा लावत खूप रडते. सुमित्रा तोऱ्यातच आता आतमध्ये निघून जाते आणि तेवढ्यात तेथे लताबाई रडत असताना माया येते. तेव्हा आता माया विचारते की काकू काय झालं, तुम्ही का रडतात? तर लताबाई रडतच म्हणते की अगं जे पाप मी केलं ते माझ्यावरच उलटते. आता मला असं वाटतं की खरंच त्या माणसाच्या तावडीत असताना मरून गेले असते तर बरं झालं असतं. तेव्हा माया म्हणते की काकू तुम्ही काय बोलतात, तुम्ही शांत व्हा बरं. जानकीताई म्हणाल्यात ना त्या काहीतरी मार्ग काढतील, मग आपण त्यांच्यावर विश्वास ठेवूया, त्या सगळं काही ठीक करतील. तेव्हा आता लताबाई लगेच घट्ट अशी मिठी मायाला मारते आणि दोघे एकमेकींच्या मिठीत येऊन खूप रडतात. त्यानंतर मात्र आता इकडे जे काही रणदिव्यांचा फराळाचा स्टॉल आहे तर मस्त आता अगदी फराळ विकला जात असतो. तेव्हा आता अगदी छान असा फराळ विकला जात असतो, सगळेजण खुश असतात. तर सारंग धावतच जानकी जवळ येतो. सौमित्रा आणि सारंग एका आवाजात म्हणतात की वा जानकी वहिनी, संकटातून मार्ग काढणं हे तुझ्याकडून शिकणं अगदी बरोबर आहे. तर तेव्हा आता जानकी अगदी खुश होत म्हणते की आपल्याकडून, आणि आपला हात पुढे करून आता सर्वजण जानकीच्या हातामध्ये हात देतात आणि एका आवाजात आता गणपती बाप्पा मोरया असं करतात आणि तयारीला लागतात. तर ऐश्वर्या आणि तिची ते गुंड अगदी लांबून हे सर्व पाहत असतात. आता हे सर्व बघून ऐश्वर्याचा आणखीनच जळफळाट होतो. ऋषिकेश म्हणतो की चला तर, एकतर आपल्याला खूप कामं आहेत, चला लवकर. म्हणून सगळेजण आता पुन्हा कामाला लागतात. तेव्हा एक गुंड ऐश्वर्याला विचारतात की ताईसाहेब काय करायचं? तर ऐश्वर्या म्हणते की काही पण करा, पण त्या लोकांचं दुकान हे चालता कामा नये. त्यांचं दुकान आहे तर ते तोडून मोडून सगळं काही फराळ उद्ध्वस्त करून टाका. तेव्हा आता सगळेजण फराळ विकतच असतात आणि तेवढ्यात ते गुंड तेथे येतात आणि आता अगदी मोठ्याने ओरडत
म्हणतात की हे काय करतात आणि मुद्दाम आता सगळ्यांच्या समोर म्हणायला सुरुवात करतात की चिवड्यामध्ये माती आहे आणि लाडूमध्ये किडे होते किडे। तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की काय बोलतात, तर जानकी म्हणते की असं कसं, एकतर रात्रभर जागून आम्ही हा फराळ बनवलेला आहे तर त्यामुळे असं हे खराब होणं शक्यच नाही। तर सारंग म्हणतो की थांबा 1 मिनिट। सारंग आता त्या माणसाच्या हातातील जे पॉकेट आहे तर ते घेऊन चेक करायला जातो, परंतु तो माणूस म्हणजे तो गुंड सारंगच्या हातामध्ये ते पॉकेट देत नाही, हिसकावत असतो। सारंग म्हणतो की हे बघा तुम्ही चुकीचं करतात, हे पॉकेट आमच्याकडचं नाही। तेव्हा आता हा गुंड मुद्दा म्हणतो की आम्ही खोटं बोलतो का, हा माल तुझ्याकडून घेतलेला आहे आणि आता तुझा नाही असं म्हणतो। तेव्हा सारंग म्हणतो की आमच्याकडून घेतला, कधी घेतला हो स्टॉल, तर आम्ही सकाळी लावलेला आहे आणि आमच्यापैकी तुम्हाला कोणीही बघितलेलं नाही तर, आणि हे बघा काहीतरी असं बोलू नका। तेव्हा आता तो गुंड म्हणतो की हे बघ नीट बोलायचं, आमच्याशी या भाषेत बोलायचं नाही। तेव्हा आता ते गुंड मात्र काही आरोप मात्र करायला सुरुवात करतात की खोटं बोलून असं खोटं म्हणजे जे काही खराब फराळ आहे ते विकतात आणि लोकांना फसवतात तर, आणि हे सर्व तुम्हाला पटते का शोभते का म्हणून आता मुद्दाम हे सर्व नासाडी करण्यासाठी हे गुंड मात्र आता काही नासधूस करायला घेतात। सारंग म्हणतो की हे बघा नीट व्यवस्थित बोलायचं, तर तो गुंड म्हणतो की हे बघा आमच्याशी सुद्धा तुम्ही नीटच बोलायचं। सारंग म्हणतो की मी तुमच्याशी नीटच बोललो होतो, परंतु तुम्हीच मुद्दाम आमच्यावर आरोप करता, अगोदर तुम्ही आमच्याशी नीट बोला, आम्ही काही खोटं बोलत नाही, खोटं तुम्ही बोलतात, कळले ना तुम्हाला। तेव्हा आता ऋषिकेश सारंगला शांत राहायला सांगतो। सारंग म्हणतो की बघ ना दादा, अरे हे आपलं सामान नाही तर। तेव्हा जानकी म्हणते की सारंग भाऊजी तुम्ही शांत व्हा प्लीज, तुम्ही काहीही बोलू नका। तेव्हा आता सारंग म्हणतो की वहिनी बघ। तेव्हा ऋषिकेश म्हणतो की अरे सारंग मी तुला सांगतो की तू शांत हो म्हणून, आणि त्या गुंडांना म्हणतो की हे बघा तुम्ही सुद्धा ओरडू नका, हा मी माल आहे तर तो मी तुम्हाला बदलून देतो। तेव्हा हा गुंड म्हणतो की आम्हाला बदलून वगैरे काही नाही, तुम्ही असले घाणेरडे साहित्य विकतात का, असली क्वालिटी आहे का तुमची, तुमच्याकडे बघतोच मी, चला येथे निघून जा। तेव्हा सारंग म्हणतो की अरे तू सांगणारा कोण आहेस आम्हाला। तेव्हा मात्र आता हा गुंड आहे तर तो सारंगला म्हणतो की बुटक्या तुला बोलतो आम्ही तुला। तेव्हा आता सारंग त्याला म्हणतो की चल तू निघ येथून, तर हा गुंड म्हणतो की चल मी तुझी वाटच लावतो, म्हणून तो गुंड आता सारंगवर धावून जाणार, तोच लगेच ऋषिकेश त्याचा हात पकडतो। गुंड म्हणतो की आपल्या गुंडांना तुम्ही काय बघत बसलात, चला तर आता सगळं काही धिंगाणा करून टाका। तेव्हा मात्र आता बाकीचे गुंड आहे तर आता ह्या सगळ्यामध्ये मारामारी सुरू होते। सौमित्र आणि ऋषिकेश सारंग हे सगळेजण त्या गुंडांना चांगलेच मारत असतात। आता ह्या गुंडामध्ये आणि ऋषिकेश सौमित्र यांच्यामध्ये चांगलीच मारामारी झालेली असते आणि ह्या मारामारीत मात्र ते गुंड स्टॉलमधील जे काही सर्व पदार्थ आहे तर ते सगळे दानादीन करून देतात। आता मात्र जानकी आणि अवंतिका सुद्धा आता ह्या गुंडांना चांगली अगदी मारत असते, परंतु ते गुंड ऐकत नसतात आणि सगळे काही बॉक्स आहे त्यातील फराळ खाली ओतून देतात आणि सर्वत्र फराळ झालेला असता। अख्ख्या स्टॉलचे अगदी यांनी नासधूस करून ठेवलेली असते। त्यानंतर मात्र आता लगेच जानकी आणि ऋषिकेश आता सौमित्र हे सगळेजण धावतच येतात आणि पाहतात तर काय, मात्र आता हे सर्व बघून सगळ्यांना एक प्रकारचा खूप मोठा धक्का बसलेला असतो, कारण आपण इतके मेहनतीने बनवलेले जे पदार्थ आहे तर ह्या लोकांनी मात्र त्याची सर्व नासधूस करून ठेवलेली आहे। तर हे बघून आता सर्वांना इतकं वाईट वाटतं, जानकीच्या डोळ्यात पाणी येतं, अवंतिकाच्या डोळ्यात सुद्धा। त्यानंतर मात्र आता लगेच सगळेजण पाहत असतात तर जानकी रडतच ऋषिकेशकडे पाहते, तर आता ऐश्वर्या टाळ्या वाजवतच आता यांची अगदी गंमत उडवत तेथे येते आणि म्हणते की अरे हे सर्व बघवत नाही तर। तेव्हा जानकी ओळखते, जानकी आता रागाने म्हणते की म्हणजे ह्या सगळ्या मागे तर तुझी वाईट सावली आहे तर। तेव्हा ऐश्वर्या म्हणते की हो बरोबर तू ओळखलंस, आणि जेथे तू असशील तर तेथे मी असणारच, परंतु हे जे काही झालं ते फारच वाईट झालं ग। एकतर तुम्ही लोक अगोदर कंगाल आणि त्यात म्हणजे तुमचा हा सगळा फराळ आहे माल त्या लोकांनी उडवून सुद्धा लावला, उद्ध्वस्त केला सगळं काय, मग काय करणार आहेस तू, यावेळेची जी काही दिवाळी आहे तर ती मात्र तुझी अगदी फकाट झाली। तेव्हा जानकी म्हणते की हे बघ तुला माझं वाईट करायचं आहे ना ते कर, परंतु माझ्या कुटुंबाला का त्रास देतेस तू। तेव्हा ऐश्वर्या म्हणते की कारण तू आणि तुझ्या कुटुंबाने प्रत्येक वेळेस माझा अपमान केलेला आहे, पान उतारा केलेला आहे, त्यामुळे तुला आणि तुझ्या ह्या थर्ड क्लास कुटुंबाला मी त्रास देतच राहणार, ते पण वेळोवेळी। त्यावर आता जानकी म्हणते की म्हणजे तुझ्या आयुष्यामध्ये माझ्या व्यतिरिक्त काहीच नाही, आणि बरोबरच आहे अगं, सुचणार तरी काय तुझ्या रिकामे हे डोक्याला, अगदी मूर्ख माणसाकडून हेच तर अगदी अनपेक्षित आहे। तेव्हा मात्र आता लगेच ऐश्वर्या म्हणते की हो हे तर अगदी
आहेस तर आणि शॉक बसल्याचा असा आव आणू नकोस. आणि काय ग जानकी, तू रडतेस कशाला? तेव्हा आता जानकी रडत असते. तर जानकी रडतच म्हणते की कारण मी चांगल्याची साथ देते, चांगल्यासाठी करते, माझ्या माणसांचं भलं व्हावं यासाठी मी माझ्या माणसासाठी झटते. परंतु ऐश्वर्या, तू माझ्या माणसांना जो काही त्रास देते ना, तर ते बघून खरंच माझं काळजी तुटतं. तेव्हा ऐश्वर्या नाटक करत म्हणते की बापरे, खरंच किती इमोशनल आहे ग तू. अगं जरा स्वतःसाठी जग ना, स्वतःसाठी विचार कर. पण नाही, तुला ते कधी जमणार, कारण तुला तुझ्या कुटुंबासाठी महान बनायचं आहे. तर आता ते ऐकून जानकी म्हणते की अगं, आपल्या कुटुंबासाठी झटणं याला महान बनणं असं नाही म्हणत. तुला हे सर्व नाही करणार, परंतु आज मात्र तुझे काही केलंस त्या गैरसमजात तू राहू नकोस. तुझ्यावर मात्र काहीच उलटणार नाही, तर याची शिक्षा मात्र तुला मिळणार आहे आणि ती शिक्षा मी तुला देणार आहे. तर त्याशिवाय मी स्वस्त नाही बसणार. तेव्हा ऐश्वर्या हसते आणि म्हणते की हो का, काय करशील बरं तू? अगं बोल ना, काय करशील? लेक्चर देण्यापलीकडे तू दुसरं काही करू शकत नाही जानकी, हे तर मला चांगलंच माहिती आहे. बघ ना, आणि मी काय करू शकते याचा प्रत्येक वेळेस मी तुला पुरावा दिलेला आहे आणि ते प्रूफ सुद्धा मी करून दाखवलेला आहे. तर मग यासाठी तर माझं कौतुकच झालं पाहिजे. तेव्हा आता जानकी म्हणते की कौतुक? अगं कौतुक मात्र चांगल्या गोष्टीचं होत असतं आणि वाईटपणाला येतो तो फक्त शिव्या शाप. आणि खरंच तुला कळत नाही का नक्की हे सर्व करून तुला काय मिळतं? अगं ज्या प्रॉपर्टीसाठी तू इतकी धडपडलीस, तर ती प्रॉपर्टी कुणाच्या हातात गेली? तर त्या मास्कमॅनच्या हातामध्ये. तुझ्या हातामध्ये काय राहिलं? तर ऐश्वर्या म्हणते की पैसा. पैसा राहिला माझ्या हातात, ज्याच्यावर माझा प्रचंड जीव आहे. तेव्हा आता सर्वांनाही ऐश्वर्याचा खूप राग येतो. तर ऋषिकेश म्हणतो की काय पैसा? पैसा? अगं कोण देतं तुला पैसा? तेव्हा लगेच तेव्हा ऐश्वर्या म्हणते की तोच की ज्याच्यासोबत मी तुमच्या घराचा व्यवहार केलेला आहे तो. आणि तुम्हाला काय वाटलं की हे सर्व मी फुकटात काम करेल का? हे सगळं करण्यासाठी मात्र मी त्याच्याकडून चिकार असा पैसा घेते. अजून पैसे मात्र मला मिळणार आहे, एक गोष्ट लक्षात ठेवा. त्यामुळे मी आणखीन श्रीमंत होईल. मग मी मात्र तुमच्या रणदिव्यांपेक्षा जास्त प्रॉपर्टी घेऊन अख्ख्या मुळशीमध्ये सगळ्यात श्रीमंत व्यक्ती मीच असेल. मग त्यावेळेस मात्र तुम्ही लोक माझ्याकडे कामाची आणि पैशाची भीक मागण्यासाठी येताल. तर जानकीला तर ऐश्वर्याचे हे बोलण्याचं हसू येतं. आणि आज ना उद्या हे सर्व नक्की होईल, हा माझा शब्द आहे, ऐश्वर्याचा शब्द आहे हा. तेव्हा जानकी म्हणते की अहंकार, तुझा सगळं काही अहंकार बोलतो. हे सर्व अहंकार, द्वेष आणि जे काही आहे ते सगळं काही माणसाचे शत्रू असतात. तर ज्या दिवशी मात्र तू रसातळाला जाशील त्या दिवशी तुला अगदी समजेल की तू काय गमावलं आणि काय नाही. आणि काय ऐश्वर्या, कुठल्या श्रीमंतीची गोष्ट तू करते? काय तर म्हणते की मुळशीतील सर्वात जास्त श्रीमंत तू होणार आहेस आणि आम्ही तुझ्या दारामध्ये भीक मागायला येणार आहोत का? खरी श्रीमंती काय असते हे तुला माहिती आहे का? श्रीमंत असते ती विचारांची, संस्कारांची. श्रीमंती असते ती मनाची. ज्या श्रीमंतीचा तू विचार करते तर त्या श्रीमंतीला कोणी भीक सुद्धा घालणार नाही. असे बोलून जानकी तोऱ्यातच तेथून निघून जाते आणि सगळेजण जानकीच्या मागे. तेव्हा आता ऐश्वर्या अगदी लांबून त्यांची गंमत पाहत हसत असते. त्यानंतर आता इकडे नाना मात्र एरेझारे घालत असतात. आता सगळेजण कधी घरी येतील याची ते वाट पाहत असतात. तर सुमित्रा म्हणते की आहो जरा शांत बसा, कसल्याला इतका टेन्शन घेतात? काय झालं? कुणाची वाट बघतात? इतके अस्वस्थ का होतात? अहो मुलं येतीलच, तिकडे सगळं काही व्यवस्थित झाले असेल. तर नाना म्हणतात की हे बघ, मुलांनी स्वतः सांगितल्याशिवाय मला मात्र चैन नाही पडणार. आणि तेवढ्यात आता दाराशी सर्वजण घरी येतात. तर आता सुमित्रा म्हणते की बघा ते सर्वजण आलेत पण, आणि बरं झालं तुम्ही आलात, केव्हापासून मी तुमची वाट बघते. स्टॉलवर मात्र विक्री छान अशी झाली असते. स्टॉलवर विक्री छान झाली, तुमच्या हातामध्ये पैसे मिळाले. सांगा बरं तुम्ही आता सर्व यांना केव्हाचे ते अस्वस्थ होतात. तर आता ऋषिकेश, जानकी हे सगळेजण खाली मान घालून उभे असतात. सगळ्यांचे चेहरे गंभीर दिसतात. तर आता नाना, सुमित्रा आणि आजी यांच्याकडे पाहत असतात. नाना विचारतात काय रे ऋषिकेश, काय झाले? मी कोणीही काही बोलत का नाहीत? तेव्हा मात्र आता जानकीच्या डोळ्यात पाणी असतं. माया आणि लताबाई सुद्धा तेथेच उभे असतात. तर नाना जानकीला विचारतात की जानकी अगं काय झालं? अगं तू तरी सांग काय झाले? तर अवंतिका आणि सगळेजण ते खाली मानच घालून उभे असतात, कोणी काही उत्तर देत नाही. तेव्हा मात्र आता ऋषिकेश लगेच म्हणतो की नाना हे बघा, आमच्या मनात कितीही जरी असलं तरी सुद्धा मी तुमच्या हातावर आमची कमाई नाही ठेवू शकत. तेव्हा आता नाना म्हणतात की का आणि काय झालं बरं? तर ऋषिकेश सांगायला सुरुवात करतो. ऋषिकेश म्हणतो की सकाळपासून आपल्या स्टॉलला मात्र चांगला असा रिस्पॉन्स मिळत होता. लोक येत होती, फराळ टेस्ट करत होती, लोकांनी फराळ सुद्धा विकत घेतला होता, बराचसा माल विकला गेला होता आणि त्यातून बरेचसे पैसे सुद्धा जमा झाले होते. सगळं काही व्यवस्थित सुरू असताना मात्र ते गुंड आले आणि त्या गुंडांनी आपल्यावर आरोप केले आणि असे म्हणाले की इथून जर कोणी फराळ विकत घेतला तर त्यात किडे आहे, चिवडा खूप खराब आहे, असं काहीतरी भलतेच आरोप ते आपल्यावर करत होते आणि आपण लोकांची फसवणूक करतात हे सुद्धा ते
म्हणालेत आणि त्या लोकांनी मात्र सारंगला मारण्याचा सुद्धा प्रयत्न केला। तेव्हा मात्र आता सुमित्राच्या जीवाला आणखीनच अगदी काळजी लागते। आता सगळेजण अगदी डोळ्यामध्ये पाणी आणत पाहत असतात आणि आता मात्र जे काही आमच्यामध्ये भांडण झालं त्या भांडणामध्ये मात्र त्या लोकांनी त्या गुंडांनी आपला स्टॉल सुद्धा उद्ध्वस्त केला। तेव्हा नाना म्हणतात की पण का आणि ते लोक कोण होते, त्यांनी हे सर्व मुद्दाम का केलं, त्याचं कारण काय होतं। सुमित्रा सुद्धा म्हणते की हो ना, तेच ना, आपण त्यांचं काय बिघडवलं होतं म्हणून त्यांनी आपली इतकी नासधूस केली। तेव्हा सौमित्र म्हणतो की हे सगळं काही करणारी मुद्दामहून ती ऐश्वर्या होती, ऐश्वर्यानेच हे सर्व केले तर। तेव्हा आता ऐश्वर्याचं नाव घेतल्यानंतर सर्वांना एक प्रकारचा मोठा धक्का बसतो। सौमित्र म्हणतो की तिनेच ते गुंड पाठवले आणि त्यांनी अगदी तो गुंड पाठवून मात्र सगळं काही नासाडी केली, सगळा स्टॉल आपला उद्ध्वस्त केला। त्यावर आता अवंतिका म्हणते की हो आई, फक्त तेवढंच नाही, सगळं काही उद्ध्वस्त झाल्यानंतर सुद्धा ती ऐश्वर्या तेथे आमची मज्जा बघण्यासाठी आली होती आणि हे सगळं काही तिनेच घडून आणलेलं आहे। तर जानकी मात्र खूप रडत असते तर सुमित्राला आता ऐश्वर्याचा खूप राग येतो। सुमित्रा रागाने म्हणते की खरंच किती नीच बाई आहे ती, इतकं सर्व करण्याची तिला काय गरज होती। तेव्हा आता नानांना त्या ऐश्वर्याचा खूप राग येतो। नाना म्हणतात की बास, हे मात्र आता खूप काही झाले आणि हे बघ ऋषिकेश, आत्ताच्या आत्ता पोलीस स्टेशनला जायचं आणि त्या ऐश्वर्याच्या विरोधात तक्रार नोंदायची, मी येतो तुझ्या सोबत आणि चल बरं म्हणून नाना लगेच निघतात। तर ऋषिकेश अडवतो। ऋषिकेश म्हणतो की नाही नाना, आपण त्या ऐश्वर्याची पोलीस कंप्लेंट नाही करू शकत। तेव्हा आता नाना असे म्हणतात की का करू शकत नाही आपण। तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की कारण आपल्याकडे मात्र तिच्या विरोधात कोणताही असा पुरावा नाही, त्यामुळे आपण ही कंप्लेंट नाही करू शकत। कारण हे सर्व जर तिने स्वतः केले असते तर आपल्याला पोलीस कंप्लेंट करता आली असते, परंतु हे सर्व तिने मुद्दामून स्वतः केलेले नाहीत, तिने तिच्या पाळीव गुंडांना सुद्धा पाठवले। तर सुमित्रा हे ऐकून म्हणते की अरे देवा, म्हणजे आपण आता तिच्या विरोधात काहीच करू शकणार नाहीस का? एकतर आपली सगळी मेहनत वाया गेली, इतकं सगळं काही आपण केले आणि हे सर्व झाले तर। अवंतिका म्हणते की हो आई, आपली सगळी मेहनत, पैसा, सगळं काही अगदी वाया गेले, आपल्या झोळीमध्ये सगळं काही अगदी थोडं आणि थोडकं उरलेलं होतं ते सुद्धा त्या ऐश्वर्याने ओरवडून घेतलं। तेव्हा आता जानकी फार रडत असते। तर मित्रांनो, शेवटी हा भाग येथे संपतो। तर पुढील भागामध्ये आता येते ओवी आता सुमित्राला विचारते की आजी, आपण दिवाळी सेलिब्रेट नाही करायची का? त्यानंतर ऐश्वर्या तर इतकी छान तयार होते, दागदागिने आहे तर अगदी नवीन दागिने घेऊन अंगावर घालते। तेव्हा मात्र आता कावेरी तिला अगदी विचारते, अगं तुझ्याकडे हे सगळं दागदागिने आहे, सर्व काही आहे, परंतु तुझ्या सोबत कोणी आहे का याचा विचार तू केलास का? अगं तू तर एकटी पडलेली आहे, अगदी एकटी, तरी सुद्धा ऐश्वर्या मात्र अगदी आपलं घर आहे तर ते अगदी दिव्यांनी सजवत असते आणि त्याच वेळेस मात्र आता ह्या ऐश्वर्याचा पदर पेटलेला असतो आणि ती अगदी जोरात ओरडते की डॅडा लवकर या, डॅडा आग लागली लवकर या। त्यानंतर आता इकडे सारंग घरी येतो आणि खुशून तो आता जानकी वहिनीला आवाज देत म्हणतो की अगं वहिनी बाहेर ये। तर जानकी, सुमित्रा सगळेजण बाहेर येतात। सारंग खुशून म्हणतो की आपल्याला फराळाची ऑर्डर आलेली आहे आणि तिकडे सगळं काही असून सुद्धा ऐश्वर्याच्या पदराला आग लागलेली असते। तर आता फराळाची ऑर्डर घरी आल्यामुळे आता मात्र जानकी, अवंतिका हे सगळेजण खूप खुश होतात आणि तयारीला लागतात। तेव्हा मित्रांनो, आता पुढे काय होईल हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा। धन्यवाद।